नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या योजना मित्र चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पीक विम्याबाबत काही महत्त्वाचे अपडेट। तर चला सुरू करूया। शेतकरी बांधवांनो, अखेर प्रतीक्षा संपली आहे। ज्या पीक विम्याची पैशांची तुम्ही चातकासारखी वाट पाहत होता त्याबाबत राज्य सरकारने आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा केली आहे। होय, पीक विम्याचे 17,000 रुपये आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। विशेष म्हणजे सरकारने KYCची अट शिथिल केल्यामुळे आता अडकलेले पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैसे येणार, कोणाला 15,000 तर कोणाला 25,000 रुपये मिळणार आणि ती कोणती 2 कामे आहेत जी केल्याशिवाय तुम्हाला 1 रुपयाही मिळणार नाही, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या विशेष बातमीपत्रात आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट माहिती धोकादायक नुकसान करू शकते। मित्रांनो, आलेल्या माहितीनुसार सुमारे 45 लाख शेतकऱ्यांचा विमा सरकारने उतरवलेला आहे। ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला आहे त्यांना हेक्टरी साधारणपणे 17,000 रुपये मिळणार आहेत। पण लक्षात घ्या, ही रक्कम सरसकट सर्वांना सारखी नसेल। नुकसानीच्या तीव्रतेनुसार काही शेतकऱ्यांना 15,000, काहींना 17,000 तर ज्यांचे नुकसान जास्त आहेत अशांना 22,000 ते 23,000 रुपयांपर्यंत भरपाई मिळणार आहे। नवीन आर्थिक वर्ष म्हणजेच 1 एप्रिल 2024 पासून सरकारने ही तिजोरी खुली केली असून DBTच्या माध्यमातून पैसे थेट तुमच्या खात्यात वर्ग केले जात आहे। सरकारने 2021 मधील उर्वरित राज्य हिस्सा निधीला आता मान्यता दिली आहे। यासाठी कृषी आयुक्तालयाने विशेष पावले उचलली आहेत। यामध्ये AIC, HDFC, ERGO, ICICI, लोंबार्ड आणि रिलायन्स जनरल इन्शुरन्स या कंपन्यांच्या माध्यमातून हे पैसे वाटप केले जाणार आहे। जसा लाडक्या बहिणींना सन्मान निधी मिळतो तसाच आता लाडक्या शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा पीक विमा मिळणार आहे। एप्रिल महिना हा नवीन आर्थिक वर्षाचा महिना असल्याने सरकारने तातडीने निधी वितरित करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत। आता पाहूया हे भाग्यवान 15 जिल्हे कोणते आहेत। यामध्ये सर्वात आघाडीवर आहे धाराशिव जिल्हा, त्यानंतर परभणी, नांदेड, यवतमाळ आणि अहिल्यादेवीनगर ह्या जिल्ह्यांचा समावेश आहे। या जिल्ह्यामध्ये तालुका निहाय याद्या तयार झाल्या असून कोणत्याही क्षणी तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो। जर तुमच्या जिल्ह्यांचे नाव या यादीत नसेल तर अभिनंदन, तुम्हाला ही रक्कम लवकरच प्राप्त होईल। पण थांबा, जरी सरकारने काही अटी शिथिल केल्या असल्या तरी तुम्हाला 2 कामे तातडीने करायची आहेत, अन्यथा तुमचे नाव यादीतून कापले जाऊ शकते। आधार बँक लिंकिंग, तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे आणि तोच नंबर मोबाईलशी लिंक असावा। दुसरं म्हणजे DBT तपासणी, तुमचे खाते DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर यासाठी सक्रिय असल्याची खात्री करा। जर तुमचे हे तांत्रिक कामे पूर्ण असेल तर सरकारकडून पैसे सुटूनही तुमच्या खात्यात ते पोहोचणार नाहीत। तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी आणि PM किसानचे 4,000 रुपये मिळाल्यानंतर आता हा 17,000 रुपयांचा पीक विमा म्हणजे तुमच्यासाठी मोठा दिलासा आहे। तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला विम्याचा मेसेज आला का हे आम्हाला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या शेतकरी बांधवांना व्हिडिओ शेअर नक्की करा आणि अशाच सरकारी अपडेट्ससाठी आपल्या योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।